तर कंबाईन टाकलेलं आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही पोहायला निघालेलो आहे आणि आता बघू शकता डिगू कसं कुत्र्या घरी करत आहे. गेलं तर आम्ही मधल्या वाटेने चाललोय, खरं तुला पुढच्या वाटेने यायला पाहिजे. तर मित्रांनो, आम्ही निघालेलो आहे पोहायला दुपारच्या टायमिंगला आणि खूपच उन्हामुळे घाम आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. त्यामुळे आज आम्ही सगळीकडे पोहायला निघालेलो आहे. ब्लॉग मध्ये कंटिन्यूस राहा. तुम्हाला मी सांगतो आता मज्जा कशी असते विहिरीवरती मज्जा कशी असते तुम्हाला मी सांगतो मित्रांनो. तर मित्रांनो, वाटेला आम्ही हिरीच्या वाटेला बघू शकता. इथं एक चिंचचं झाड आहे आणि पुढे गेल्यानंतर एक जांभळाचं पण झाड आहे आणि मग आम्ही जांभळं खात असतो. काय आहे ना भाई? का रे? का नंतर उघडतो, आता जरा जांभळाचं झाड दाखवतो. का रे लवडू? तर काय हे जांभळाचं झाड बघा कसं दुष्काळ पडलेला आहे. कोणी जांभळाची आई घातली आहे काय माहिती. आता आपण निघालेला आहे पोहायला. बघा विधी निघालेला आहे. विधीनं बघा कानामध्ये काय तर गाण. तर मित्रांनो, आता आपल्या विहिरीला या खोपच्यातल्या वाटातनं जावं लागतंय. आणि मित्रांनो, हिरीमध्ये जाताना पाला खूप कापतो. शेंगा खायला. तर मित्रांनो, आज लाईट नाही आहे आणि गरम खूप होत आहे, त्यामुळे आम्ही इकडे निघालेलो आहे. तामिळनाडू भाई, हे तामिळनाडूचं आहे. ह्यांच्या इकडं ते कुठला मुख्यमंत्री झाला, ते थलपती झालेला आहे, होय का नाही? विजय थलपती पोंगे पोंगे सांगे पोंगे विजय थलपती. बरं बोल की त्यांच्या भाषेमध्ये. हा, त्यांच्या भाषेमध्ये बोलून दाखव जरा तू. होय का? तुम्ही विजय थलपतीला काय म्हणताय? जोसेफ. सपला की विषय. यांच्या ओळखीत आहेत मित्रांनो. हे नाही का ओळखीचं नाही भाई? ते सामान्य माणसांचा माणूस आहे, त्यामुळे असणार की ओळखीचं तुमच्या. तर मित्रांनो, या अशा पाल्यातनं जावं लागतंय, बघू शकताय यार. खूपच पाला अंगाला कापत आहे मित्रांनो. शूट कसं येतंय माझ्या मोबाईल वरती तुम्ही मला बघून सांगा मित्रांनो. ही अशी वाट आहे आणि या वाट्यावरनं आम्हाला पोवायला जायचं आहे. तर मित्रांनो, आज आम्ही विहिरीला जात आहे आणि बघू शकता की किती घाम फुटलेला आहे. आणि ही सगळी पोरं बघा किती घामाने भिजलेली आहेत आणि म्हणूनच आज सुट्टीच्या दरम्यान विहिरीला सगळी पोवायला जात आहे. आमच्यासोबत एक तमिळनाडूचा पण मित्र आहे, तो मागणं चालत येत आहे आणि तो तमिळनाडूचा आहे. त्याला आपण त्यांच्या भाषेमध्ये शिवी नाही देऊ शकत, म्हणून आता आपण त्याला पोवायला घेऊन जात आहे. आणि मित्रांनो, ब्लॉग कसा वाटतो कमेंटमध्ये सांगा. तो किशोर देसाई बघा कसा पळतोय मित्रांनो. मोकळं रान आणि ह्यांच्या आईची काय नाही मित्रांनो. आता आपण जाऊया हिरीला मित्रांनो. विशुदाचं शेड पुढं आलेलं आहे आणि मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे विहिरीला. तर हे आवाज कुणी काढला काय माहिती नाही आपल्याला. जॅक बीकनं काढला असेल ऑगीच्या. आता कॉक्रोच गँग एक नवीन पैदा झालेला आहे मित्रांनो, कॉक्रोच गँग. माझं म्हणणं हे आहे की कॉक्रोच गँगमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर ही हिर बघू शकता. कॉक्रोच गँगचं राहून साईडला. बरं आता सांगतो, कॉक्रोच गँगमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुमचं धाप लागली एक मिनिट. मित्रांनो, कॉक्रोच गँगमध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ नका, कारण जिथं जाईल तिथं काहीतरी वाट असणारच आहे. आपण फक्त हिरीला पोवा यायचं उन्हात आणायचं. मित्रांनो बघू शकताय कसे माझे मित्र आणि मी पोहायला जातो. आणि मित्रांनो, मी ब्लॉग का करतो तर माझ्या पाहुणे मंडळींना माझा ब्लॉग खूप आवडतो. याच्या काय किडा उठतो काय माहिती. पाहुणे मंडळींना माझा ब्लॉग खूप आवडतो. हे ऐकी, मी बरला काय विचारलं? मी काय विचारलंस? मी म्हणलं तुला ऍक्टर कोण आवडते? ऍक्टर कोण आवडतो? मला म्हणला सलमान खान. कोणच आवडत? कोणच आवडत नाही. मग पुढं म्हणजे विषय म्हणला नाही. मग मी म्हणलं पोरगी कोण आवडतं की नाही? मी कुठल्या दृष्टीने विचारलं? ऍक्टरिंगच्या नाही, मग आपल्या. हा बरं, हा ओके ओके ओके. आणि सांगायला कुठले काय? अरे यार जाऊ दे, चल बाई, तू लय पुढे जाणार. माझं म्हणणं हेच आहे. शेरू गेलेला आहे या हिरीत पाणी बघायला
पण आपल्याला ह्या हिरीत पोवायचं नाही आहे. किती पाणी, ह्या हिरीचं पाणी किती स्वच्छ आहे मित्रांनो, पण आम्ही ह्या हिरीत पोवतच नाही. तर चला मित्रांनो, ही शेवाळलेली विहीर आहे. आपण आता जाऊ आपल्या विहिरीला. आपली म्हणजे ती माझी नाही आहे, ती कुणाची आहे ती त्यांचं त्यांना माहिती. आता आपण जाऊया. माझ्या भावाला जास्त हे असते, उत्सुकता असते पाहुण्याची. एकटा पावत होता हा, एकटा. तर मित्रांनो आणि आता ही जरा ऍक्टिंग कमी करूया. आता तुम्हाला मी ब्लॉग मध्ये ऍडव्हेंचरस दाखवतो, म्हणजे गावात जर असला तर राहिला मित्रांनो, तर हे असं काहीतरी करायला लागतंय दुपारचं. हो, शहरात असले कुठे जाणार तुम्ही? स्विमिंग पूलला, रिसॉर्टला, आणि ते काय रे फार्म हाऊसला? का उपयोग नाही. इथं हिरीत एक उडी मारा, डायरेक्ट 10 फूट खाली आपला विषय. किती पण पोवा. किती पण पवा, नो पैसे, सगळं फुकट. आणि गार पाणी, ते स्विमिंग पूल मध्ये मुतल्या बितल्यानं पाणी नसते आमच्या इकडं. डायरेक्ट क्लीन अँड क्लिअर पाणी खूप वर आहे. तुम्हाला मित्रांनो मी आता उड्या मारणाऱ्यांचा प्रकार दाखवतो. उड्या मारणाऱ्यांचा प्रकार बघा मित्रांनो, नंतर मग डायरेक्ट तुम्हाला मी जाताना ब्लॉग दाखवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, सगळी जे माझे मित्र परिवार आहे ते आता कपडे काढत आहे, बघू शकताय. आणि हे पण सगळे उडी मारायला तयार आहेत. हे माझा भाऊ पण उडी मारायला तयार आहे. आणि पाणी बघूया आपण कुठं आहे. बघा, जईला लागून पाणी आहे मित्रांनो, खूपच चांगलं पाणी आहे. हा, हे उडी मारते, आपण आता बघूया मित्रांनो. व्हिडिओ बघू शकता कसं उडी मारते भाऊ माझा. हा मार, हा मार की बाबा. आता मित्रांनो मी उडी मारतो. आणि आता हा, या व्हिडिओ करा. आता मित्रांनो मी उडी मारतो आणि चेहऱ्याकडे कॅमेरा देतो, म्हणजे तुम्हाला कळेल मी पण कशी उडी मारतो. मास्टरने जयदीप असा सुरू मारण्यात आहे. अत्तरू कांबे आता उडी टाकत आहे. पण मार काय बोलून द्या, आईच्या गावात मारले नाही. तू पण मार आता. हो माय गॉड, आता शे मार लवकर, हर्षा मार. थांबा. तर मित्रांनो आमचं आता पवन झालेलं आहे, बघू शकताय. आणि टिंग्या तिकडं आवरत आहे, शेरू इकडं आवरत आहे. बाकी ते ना, या माणसाच्या अंगात एक कला आहे मित्रांनो. हे आवाज काढून दाखव. आणि कुत्र्याचा जोरात जोरात तिथे येऊन 2-3 वेळा काढून. हा, कसला आवाज काढते मित्रांनो. याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असाच हा आवाज काढेल पुढे पण आयुष्यात. तर मित्रांनो आता आपण पोहून जात आहे. आणि गावामध्ये मित्रांनो असंच असतंय, पोहायचं म्हटलं की. आणि सगळेजण असे पोहून जात असतात. आज रानातनं जावं लागतंय. आणि आईच्या गावात पाय भरला वाटतं. हो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि हे बघू शकता कसं जात आहे. ही अशीच आमची लाईफ आहे. आणि गावाकडे मित्रांनो का केळी पण दिसतात. केळी तुम्ही कधी बघितलं नसशीला. याच्यात याला केळं पाहिजे, ह्याच्यात केळं घाला, केळं द्यायला. आणि
असंच आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि विशुदा त्यांचं डिलक्स फार्म हाऊस, देअर इज अ विशुदा त्यांचं डिलक्स फार्म हाऊस. विशुदा जर व्हिडिओ बघत असेल तर त्याला पण लाईक करा, शेअर करा. आणि हे विशुदा त्यांचं बघा फार्म हाऊस आहे मस्तपैकी. इथं छानपैकी वातावरण चालू असते आणि गाणं पण लागलेलं असते. थांबा तुम्हाला जाऊतो. हे विशुदाच्या शेडमध्ये बघू शकताय. इथं मित्रांनो गाणं कायम 24 तास चालू त्यांची असते. हिर आहे. आणि विशुद्धा त्यांची पण ही हिर आहे. आम्ही आता ह्यात पवत नाही कारण की आता आमचं आंघोळ झालेली आहे. आता मित्रांनो आपण जाऊया. खूपच आपलं आज पावलं झालेलं आहे. आणि आता नवीन व्हिडिओ येणार आहे आपला. बघूया आता कधी येतोय. आणि असंच व्लॉग बघूया करूया. तुम्ही मागच्या व्लॉगला पण एक चांगला सपोर्ट केलेला आहे. आपल्या रामलिंगचा जो व्लॉग होता त्याला बळेश्वरच्या, तुम्ही खूप चांगला सपोर्ट केलेला आहे. असाच सपोर्ट ह्या ब्लॉगला पण करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो परत ही वाट लागलेली आहे बघू शकताय. सगळा पाला कापतेली वाट मित्रांनो. आणि कमेंटमध्ये सांगा की आता ही माझी केस वाढल्यात, मी कापू का नको सांगा तुम्ही मला. तुम्ही जर कमेंटमध्ये केलं सा की कापा तर मग आपण केस कापूयात, नाहीतर राहून दे. आता आपण त्या वाटेवरून चाललोय. हे असंच जावं लागते मित्रांनो. पुढनं बघा कोण आलेला आहे. अरे तुझा भाऊ इकडे पवायला जातात आमच्यासोबत. होय याला मला वाटतं यांचं कुत्रं बघ कल्ल्यासारखं कुत्रं यांचं. तर मित्रांनो तर असा होता आजचा दिवस. आणि कसा वाटला ब्लॉग मला नक्कीच सांगा. आणि ह्या सावलीत येऊन जरासं बरं वाटायला लागले. पण अजून आपल्याला इथनं चढून घरी जायचं आहे. आणि यांचं काय चाललंय काय माहीत बॉलिंग. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि लाईक शेअर करा व्हिडिओला. आणि आपल्या चॅनलला असं सबस्क्राईब करा. भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.